मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. का ग? तर आम्ही आलेलो इकडे. आई बोलली कोथिंबीर थोडीशी लावली आहे, चल आपण बघूया हाय का कोथिंबीर. तेव्हा आले शेतामध्ये, बघूया. ती बघते आता कसं बाहेर जायचं. हे गवत आहे, बघते आता कुठे भेटतंय का. हां, तोंडली बाई, ते तोंडलीच आहे ना वेल. हे बघ तोंडली आहे, हे बघ तोंडली बाई म्हणते कोंडोळ्याचं, म्हणजे तोंडलीला कोंडोळं बोलते ती. हे बघा तोंडली, अशी पण खाते. हे बघ कोंडोळ्याचं आहे ना. हां, कडसर लागते. कडू लागलं ते. हाय तेवढे आण काढून. कडू लागलं मला ते. कडू लागलं. कडू लागलं. कडू नको मग नको खा. काय कोंडोळे कडू राहतात आत. तिकडे शेतात मोरांचा आवाज येतो. मोर असणार आहे. तुमच्या तिथं गुलाबाचं झाड आहे तिकडे विहिरीच्या बाजूला, आणि सीताफळ आहे, केळी आहे. ही केळी पण लाल केळी आहे. हा बाई, गुलाब खूप छान आहे, गावठी गुलाब. बघूया आपण कुठे कोथिंबीर लावली तिने. बाई कुठे कोथिंबीर लावली ग? अगं बाई तुला नाही गावसाची तिकडे. कुठे ज्योती? ते तिकडे गेली. कुठे ती कोथिंबीर शोधते. बघूया, चला जाऊया आपण. हे गिन्नी गवत आहे, ह्याच्या आतमध्ये जाऊन बघायचं. त्याच्यातून बघा चालायला पण येत नाही. याच्यात कुठे कोथिंबीर लावलेली आहे ती शोधायची आहे. आता ती सापडेल तर शोधते ज्योती. अबे सापडली. हे बाई सापडली कोथिंबीर, एक सापडली. हे बघा फुलं आली. आता असेच कुठे कुठे शोधायचे बघा. इथे शेतात बसले मी, बघते. चला बघूया आपण. तिकडे चला बोलते ती, तिकडे जाऊया कुठे इथे भेटते. सगळं गवत उगलंय, कोथिंबीर जळाली आणि गवत उगलंय. हे बघा गवतात शोधायची. हे आपलं गिन्नी गवत आहे. मिळाले बघा तिला, भेटली बघ किती भेटली तिला. बरंच शोधून काढले बघ. एवढी शोधली कोथिंबीर. मला नाही भेटली, मला एकच भेटलं, थोडंसं एवढंच भेटलं. मी शोधते ना. तिला बरोबर सापडलं. तिच्या पाठीपाठीच चालायचं म्हणजे भेटेल. बरोबर शोधून काढते. मिळाली. बघू ज्योती किती भेटली. हां भरपूर मिळाली ग. हां भरपूर मिळाली. चल बघूया आपण. संपली कुठे दिसतच नाही, एवढीच भेटली. बघू सगळं गवतच उगले. जरा थोडंसं बुरबुर येऊन गेले, थोडासा पाऊस, थोडीसं 2 मिनटं फक्त येऊन गेलाय बुरबुर पाऊस. तर या पानांवर गवतावर पडलाय ना, माझी चप्पल सगळी भिजली, चिखलाने भरली. बघूया तर नाहीच आहे कुठे कोथिंबीर. आणि ही पानं आहे ना, ऊसाची पानं असतात ना, त्यासारखी पानं आहे. खाज येते अंगाला, लागतात, टोचतात. तर चल जाऊया. नाही ना असेल कुठे कुठे. हे गवतात आता कुठे बघणार. चल जाऊया. आपल्या तिकडं पेरूची झाडे खूप आहेत, पण आता ह्या ना शेतातून जायला होणार नाही मला. दाट आहे शेतीचं हे गिन्नी गवत. थोड्या वेळाने जाऊन बघते. एवढीच निघाली कोथिंबीर बघ, एवढी निघाली. चला जाऊया. नाही तोंडलीच होता, कडू तोंडली. मी खाल्ली 2. कडू लागले बघा. तोंडलीची फुलं कडू लागली, तोंडली सगळी. तिकडे पेरूची झाडं आहेत, नंतर जाऊया. ते पेरूच्या झाडात पेरू बघायला पाहिजे. भरपूर आहे ना.
हां गेट बंद आहे. इकडूनच जायला पाहिजे. इकडूनच जाऊया पेरू काढायला. हो ना, चल जाऊया. चला ही चप्पल ठेवी. आता आपण इकडे आले बघा. शेतात गवत किती वाढले. पेरू बघायला आले. पेरू आहे का? ॲपल बोरचं झाड किती मोठं झालं. हां हे ना करवंदाचं आहे वाटतं. लावलं आहे, रोपं आणून लावली ती बघा. हां येते ॲपल बोरला आलेत फुलं. एक भेटलं मला. एकच भेटलं. अजून आहे आतमध्ये. तिकडे बोरं आहेत थोडे. हे बघा. हे बघा पेरूचं झाड. पेरू बघा पिकून खाली पडलेत. तो चांगला नाही, पक्ष्यांनी खाल्लेलं आहे. हा पक्ष्यांनी खाल्लेलेच असणार आहे. नाही, हा नाही खाल्ला. बघू. हा चांगला आहे. आळही आहे त्याच्यात. नको तो खाली बघायला. पडलेला आहे, राहू दे. आपण दुसरे बघूया झाडावरचे. बघूया. कापून बघा ना असं. नको आपण कच्चा आहे. मोठे पेरू आहेत ना, बघूया ना. खूप पेरू आहेत. आता बघूया पिकलेले कुठले आहेत. हे बघा, हा पण कच्चा आहे. कच्चं नको, जराशी थोडंसं पिकलेलं पाहिजे. हे बघा पेरू आहेत पण कच्चे सगळे. हा बघा पिकलेला भेटला. हे बघा पिकलेले असतात ना ते खाली लगेच पडतात. हे कच्चे आहे ना ते लवकर पडत नाही. ते बघा फांदीला किती पेरू आहेत. पेरूंनी भरले पण सगळे ना खाली पडले. ते बघा पेरू इथं पण लय पडले. हा पिकलेला वाटतं. हा कुठला? हा बघा तुमच्या हाताजवळ. तो नाही. नाही पिकलेला. काढा तरी पण. कच्चा आहे ते. बघ ना. असू दे. खाली बघ किती पडले. हे बघा पिकलेलं आहे. हे ना लाल पेरूचं झाड आहे. ह्याला आता यायला लागले. आवळ्याचं झाड झालंय मोठं. आवळे नाही, झाडं पडले हवेनी. हवेने पडली झाडं. याला पण आहेत पेरू पण कच्चे आहेत. काही पिकलेले ते घेतले मी. आहेत कच्चे आहेत ते. हे खाली सगळे पिकलेले पडले. झाडच पडायला झाले. ते बांधायला पाहिजे वर करून ते. चला जाऊया आता. इकडूनच जाऊया का? हे गेट बंद असेल ना. आता जसं आलो ना आपण तसंच जाऊया. गवत तुडवत जावं लागतंय. चालायला येत नाही. हे गेट उघडं आहे. हां हे बघा इकडे एक गेट आहे ना. बघूया उघडं आहे का ते. इथून जाऊया आपण. पेरू भरपूर आहे पण सगळे पिकले खाली पडले. तर तिकडे चिखल आहे सगळा. तर इथून बघूया जायला भेटतंय का. बघा ते लॉक उघडं आहे का. बंद आहे. चला तर मैत्रिणींनो, हा बघा आमचा भावाचा बाग. हा मोठ्या भावाचा बाग आहे. छोट्या भावाचा बाग आहे. आता आपण जाऊया बाहेर. गेट उघडलं आहे साहेबांनी. तर जाऊया आपण बाहेर. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हे बघा 4च पेरू मी आणलेत. हातात पण बसत नाही, मोठे आहेत ना. हे बघा खाली पडलेले सगळे पिकलेले ते नाही घेतले मी. चला जाऊया. धन्यवाद.